आता एमपीएससी चं नवीन पॅटर्न आलाय, त्याच्या हिशोबाने आपल्याला एक्झाम द्यायचा आहे. तर त्याच्या हिशोबाने आपल्याला क्वेश्चन वगैरे सगळे सॉल्व्ह करणार. तुम्हाला माहिती असेल तर 2023 च्या पहिले एमपीएससी मेन्सचा पॅटर्न जो होता तो एमसीक्यू बेस्ड होता. 23 पासून काय झालं, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला एमपीएससी चा. आता आपण काय करू, 23 च्या पहिले जेवढे पेपर झाले एमपीएससी मेन्सचे त्याची पीवायक्यू सॉल्व्ह करू आपण. बिकॉज 23 च्या पहिले एमपीएससी मेन्स कसं होतं, डिस्क्रिप्टिव्ह एमसीक्यू पॅटर्न होता. आता हे लक्षात ठेवा थोडंसं, कधी पण कोणत्याही एक्झाम्स नवीन पॅटर्न जेव्हा होतात ना तेव्हा पहिला पेपर खूप सोपा येते. आता या एमपीएससीच्या पॅटर्नच्या नुसार जे पहिली जागा निघेल आपली ते आपलं सिलेक्शन झालाच पाहिजे. तुम्ही आता चेक करा एक थोडंसं. 2023 मध्ये एमपीएससी चं मेन्सचं पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह जातं. त्याच्या पहिले पूर्ण कसं होतं, एमसीक्यू होतं मेन्स. 23 पासून मेन्सचं पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह जातं. तर 23 पासूनच 23 चा पेपर सगळ्यात पहिला पेपर जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता तो एकदम सोपा. ते ॲव्हरेज पोरं पण लागले, ज्याला एकदम ॲव्हरेज अभ्यास येते पहा, ज्यांनी खूप जास्त अभ्यास केला असतील तेही पोरं लागले. 24 चा मेन्सचा पेपर डिफिकल्ट आहे. आणि या वर्षी आता 16 मेला मेन्सचा पेपर झाला. या 16 मेला पेपर झाला, हा पेपर मी पाहतो तो 24 पेक्षा पण डिफिकल्ट आहे. 23 आणि 24 मध्ये एमपीएससीच्या पेपर 2 मध्ये न्यूमरिकल कधीच नाही आले, सगळे थेरी क्वेश्चन आले होते. पण या 25 च्या मेन्स मध्ये पेपर 2 मध्ये सगळे न्यूमरिकल आले. थेरी क्वेश्चन म्हणजे कमी आले पण न्यूमरिकल जास्त आले. मॅक्सिमम पोरांनी काय त्यांना काय वाटतं, 23 आणि 24 मध्ये सगळे न्यूमरिकल आलेच नाही. जसं एन्व्हायरमेंट, फ्लुइड मेकॅनिक्स, सर्वे, इरिगेशन, हायड्रोलॉजी, हिस्ट्री, मेथड, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे जे विषय आहेत हे थोडे थेओरिटिकल विषय आहेत. त्या जास्त न्यूमरिकल विचारत नाही. 23 आणि 24 मध्ये पेपर 2 80% थेरीवर होतं, 80 काय 90% थेरीवर होतं. आणि या वर्षी 50-50% झाला समजा, 50% न्यूमरिकल 50% थेरी. हे कोणी एक्सपेक्ट करून गेलं की असं पण होणार आहे. म्हणून आता पण तुम्हाला सांगत आहे, आपलं जर या नवीन पॅटर्नच्या हिशोबानं जो पहिली जागा निघेल त्याचा पेपर जास्त कठीण येईल. तर मॅक्सिमम जे लोक क्लासेस पण घेतात ना, आपण आपल्या जागाचं टीचिंग घेतात काय, आजच मला 2-3 पोरांचे कॉल आला, बाहेरगावचे होते ते. त्यांनी सांगितलं मला की सर आपल्या तुम्ही त्यांनी माझे तिथे स्टुडंट आहेत ते, आपण जेव्हा बॅच शेड्यूल जेव्हा तर आपण टॉपिक वाईज बरोबर आपण टॉपिक कव्हर करतो आणि त्याच्यावरती एमसीक्यू सॉल्व्ह करतो, टॉपिक कव्हर करतो एमसीक्यू सॉल्व्ह करतो. असं आजकाल कोणी शिकवत नाही. लोक काय करते, पहिले पूर्ण सिलेबस शिकून देते आणि त्याच्यावरती एमसीक्यूची प्रॅक्टिस घेत असते. तुम्हाला सिलेबस शिकवला आहे ना, तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करत बसा. आता मी तुम्हाला आपण काय करू, आता एमपीएससी पेपर घेणार आहे आपण, आयबीपीएस आणि पीसीएस चे मॉडेलमध्ये पेपर घेत होते. त्या मॉडेलमध्ये कसं त्यांचे क्वेश्चन फिक्स होते. जसे त्यांच्या मॉडेलमध्ये क्वेश्चन फिक्स आहेत तेच क्वेश्चन दरवेळी एक्झाममध्ये येते. आपण एवढे हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह केले एमसीक्यू मध्ये, एवढे हार्ड एक्झाम तुम्हाला येत नाही. मी तुम्हाला त्या प्रकारे शिकवलंच नाही, तुम्हाला फक्त आयबीपीएससी एक्झाम देता येईल. आपण तर एसएससी जेईई एमपीएससी कॉन्टेक्स्ट शिकतो की आता तुम्ही आपल्या माझे दोस्त आणि त्याचे मी घेतलेले क्वेश्चन हे तुम्ही टॅली करा. एमपीएससीच्या 2022, 21, 20, 19, 18, 17, 16, 15 हे सगळे इयर्सचे पेपर डाउनलोड करा नेटवर. इथे तुम्हाला पूर्ण एमसीक्यू क्वेश्चन भेटतील एमपीएससी. तेव्हा आपला मेन्सचा पेपर जो होता एमपीएससीचा तो एमसीक्यू पॅटर्न होता. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला वाटेल की आपण 60% 70% क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे. आपली हे बॅच जी आपण चालू आहे हे आयबीपीएस च्या बोर्डात आहेच नाहीये. आपल्याला आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे की आपण जर कोणी एक्झाम घेतली तर आपले पोरं कधी मागे नाही आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात. आपल्या क्लासच्या पोरांना किती क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल आणि आपण थोडी प्रॅक्टिस केली आहे. प्रत्येक सब्जेक्ट मध्ये प्रत्येक चॅप्टरवर आपण थोडे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे, तसंच प्रकारे आपण समोर जाऊ. आपण जे आपले उरलेले विषय आहेत त्यामध्ये फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सगळ्यात फर्स्ट चॅप्टर जो आपण शिकू आता दॅट विल बी द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टरचं नाव आहे आपलं, पण आपण थोडं सुरुवात करू फ्लुइड मेकॅनिक्स
डेफिनेशन पाहू. आता याला फ्लूइड मेकॅनिक्स पण म्हणता येते, कोणी याला वॉर मध्ये हायड्रॉलिक्स पण म्हणते. नॉर्मली डिप्लोमा लेवलवरची एक्झाम असतात ना, ते लोक याला काय म्हणते, हायड्रॉलिक्स म्हणते. आणि इंजिनिअरिंग मध्ये पोरं आहे याला फ्लूइड मेकॅनिक्स म्हणते. पहिले असे होतं, काही एक्झाम फक्त डिप्लोमा होल्डर देता येते, ज्यांनी कॉलेज केलेलं आहे त्यांना काही एक्झाम देता पण नव्हती, जसं एसएससी जेई होती पहिले, किंवा काही एक्झाम आहे की तो डिप्लोमा बेसवरच आहे. आता असं नाही होणार. एमपीएससी मध्ये जे डिपार्टमेंट आहेत, एमपीएससी च्या अंदर जे डिपार्टमेंटची एक्झाम होईल त्या सगळ्यांसाठी डिप्लोमा होल्डर प्लस बी होल्डर दोन्ही पण एलिजिबल असणार आहे. म्हणजे आता इंजिनिअरिंग मध्ये पोरं प्रत्येक एक्झाम मध्ये एलिजिबल असणार आहे जर एमपीएससी ची एक्झाम कंडक्ट करत आहे. तिथे अगदी राहणार नाही आता की डिप्लोमाच पाहिजे बाबा. डिप्लोमा तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही 12वी नंतर बी केला आहे तरी तुम्ही एलिजिबल आहे प्रत्येक एक्झाम द्यायसाठी. ठीक आहे. व्हॉट इज फ्लूइड मेकॅनिक्स? इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. हे सायन्सची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये जसं मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स पण सायन्सची ब्रांच आहे. मेकॅनिक्स काय करते? बॉडी सोबत डील करते. मेकॅनिक्स मध्ये आपण बॉडी सोबत डील करतो, बॉडीवर फोर्सेस लावल्यावर आपला बॉडी रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये आहे हे आपण चेक करतो. इथे तुम्हाला डील कशासोबत करायची आहे? इथे तुम्हाला डील करायची आहे फ्लूइड सोबत. बरोबर? इथे तुम्हाला डील करायची आहे फ्लूइड सोबत. फ्लूइड म्हणजे काय असते? फ्लूइड म्हणजे सिंपल काय असते? तुम्हाला कोणी विचारलं फ्लूइड म्हणजे काय असते, काय सांगाल? अ सबस्टन्स which is capable to flow is known as fluid. Capable to flow is known as fluid. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकते त्याला काय म्हणतात? फ्लूइड म्हणतात. मग त्याच्यात तुमचे लिक्विड्स पण आले आणि त्याच्यात तुमचे गॅसेस पण आले. म्हणजे फ्लूइड म्हणजे फक्त लिक्विडच नाही आहे. फ्लूइड मध्ये लिक्विड पण येतात आणि गॅसेस पण येतात. बिकॉज गॅसेस पण फ्लो होतात ना. हवा कोणती पण एखादी नायट्रोजन ऑक्साईड गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, ते फ्लो होतेच. कोणत्या पण गॅसेस फ्लो होतातच, त्यांना पण आपण फ्लूइड म्हणू शकतो. फ्लूइड मेकॅनिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of force, which deals with the study of behavior of fluid, study of behavior of fluid either at rest or in motion. आपला फ्लूइड जो बिहेवियर कसा आहे, फ्लूइड रेस्ट पोझिशन मध्ये आहे, स्टेबल पोझिशन मध्ये आहे की फ्लूइड मोशन मध्ये आहे. जसं पाईप मधून जो फ्लो चालला असेल, पाईप मधला फ्लो कसं असते? मोशन मध्ये असते. आणि एखाद्या टँक मध्ये आपण पाणी स्टोर करून ठेवलं तर टँकचं पाणी कसं असते? स्टेबल असते. टँक मधलं पाणी नॉर्मली रेस्ट पोझिशन मध्ये असते. रेस्टला काय म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये? त्याला म्हणतात स्टॅटिक्स. आणि मोशनला काय म्हणतो आपण? डायनॅमिक्स. मग डायनॅमिक्सचे पण दोन ब्रांचेस असतात. तर नॉर्मली आपण डायनॅमिक्स वर्ड फ्लूइड मेकॅनिक्स पण यूज करत नाही. फ्लूइड मेकॅनिक्सचे जे समोरचे ब्रांचेस आहेत ते तीन ब्रांचेस जे आपण डिवाइड करतो फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये, ते असते हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोकायनेटिक्स, हायड्रोकायनेमॅटिक्स. ठीक आहे. सो फ्लूइड मेकॅनिक्स इज फर्दर डिवाइडेड इनटू फ्लूइड मेकॅनिक्स. तुम्हाला दिसते काय? त्याच्यामध्ये दिसतं नाही. एक ट्रायपॉडचा स्टँड ठेवूया आपण. Fluid mechanics is further divided into, पहिली ब्रांच कोणती आहे म्हणायची? हायड्रोस्टॅटिक्स. पहिली ब्रांच आहे हायड्रोस्टॅटिक्स, दुसरी ब्रांच आहे हायड्रोकायनेटिक्स आणि तिसरी ब्रांच आहे हायड्रोकायनेमॅटिक्स. हे लिहा तुम्ही, मग आपण याचे डेफिनेशन्स लिहू. आता हायड्रोस्टॅटिक्स, हायड्रोकायनेटिक्स and हायड्रोकायनेमॅटिक्स.
आता लिया हाइड्रोस्टैटिक्स डेफिनेशन लिया हाइड्रोस्टैटिक इट इज द ब्रांच ऑफ आता हे कोणाची ब्रांच आहे हाइड्रोस्टैटिक्स कोणाची ब्रांच आहे फ्लूइड मेकॅनिक्स ब्रांच आहे ना इट इज द ब्रांच ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स इट इज द ब्रांच ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स which deals with the study of behavior of fluid पूर्ण लिहायचं आहे which deals with the study of behavior of fluid at which deals with the study of behavior of fluid at rest हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय की जिथे तुमचं पाणीचं बिहेवियर आहे कसं आहे रेस्ट मध्ये आहे त्याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स एक्झाम्पल घेऊन घ्या तुम्ही काही स्टॅटिक मध्ये पाणी रेस्ट मध्ये कुठे राहते एक्झाम्पल मध्ये वॉटर टँक्स मध्ये काय राहते पाणी रेस्ट मध्ये राहते डॅम मध्ये पाणी कसं असते डॅम मध्ये पाणी रेस्ट मध्ये असते नदीमध्ये पाणी वाहत असते कॅनल्स मध्ये पाणी वाहत असते स्ट्रीम्स मध्ये पाणी वाहत असते पण डॅम मध्ये कसं असते रेस्ट मध्ये असते तुम्ही वॉटर बॉडी घेऊ शकता सॉरी आपलं फ्लोटिंग बॉडी घेऊ शकता किंवा मॅनोमीटर घेऊ शकता मॅनोमीटर्स आपल्या लॅबोरेटरीमध्ये एक्झाम्पल लिहायचे आहे मॅनोमीटर घेऊ शकता मॅनोमीटर मध्ये लिक्विड कसं असते रेस्ट मध्ये असते मॅनोमीटर मध्ये मर्क्युरी असते ना मर्क्युरी कसं असते रेस्ट मध्ये असते जास्त फ्लो नाही होते मॅनोमीटर मध्ये लिक्विड कसं असते रेस्ट मध्ये असते हे एग्जांपल्स आहे स्टॅटिकचे समजा दुसरी ब्रांच की आता हायड्रोकायनेटिक्स कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स हे दोन्ही ब्रांचेस केलेले आहेत एक प्रकारची डायनामिक्स आहे बरोबर हायड्रोकायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स हे दोन्ही ब्रांचेस कशाचे आहेत हे समजा हायड्रोडायनामिक्सचे ब्रांचेस आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हे जे ब्रांचेस आहे कशाचे आहे समजा हायड्रोडायनामिक्सचे दोन ब्रांचेस आहेत डायनामिक म्हणजे काय असते पाणी मोशन मध्ये आहे स्टॅटिकचं मीनिंग काय असते पाणी रेस्ट मध्ये आहे डायनामिकचं मीनिंग काय आहे पाणी मोशन मध्ये आहे पाण्याला मोशन मध्ये ठेवण्यासाठी पण दोन कंडिशन असतात ना एक तर पाण्याला मोशन मध्ये आणण्यासाठी तुम्हाला काही एक्सटर्नल प्रेशर लावावं लागेल तुम्हाला जर पाणी वरून खालून तुम्हाला पाणी वर ठेवायचं आहे तुम्हाला खालच्या पाईप पासून वरच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचवायचं आहे खालून जर तुम्हाला पाणी वर ठेवायचं आहे तर तुम्हाला एक्सटर्नल डिव्हाइस लावावं लागेल पंप त्याला मेकॅनिकल डिव्हाइस म्हणतो पंप लावावं लागेल ना पण तेच पाणी तुम्हाला वरून खाली आणायचं आहे तर विदाउट एनी काइंड ऑफ एक्सटर्नल डिव्हाइस विदाउट एनी काइंड ऑफ एक्सटर्नल प्रेशर बाय ग्रॅव्हिटी पाणी खाली येते खूप असते ना बाय ग्रॅव्हिटी पाणी खाली येते एक्सटर्नल प्रेशर लावून जर तुम्हाला पाणी वर ठेवायचं आहे पाणी मोशन मध्ये आहे पण तुम्हाला ते एक्सटर्नल प्रेशर लावण्याची गरज पडेल ना ते दोन ब्रांचेस तुम्हाला काय कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स कॅटेगराइज करते ठीक है तो पहले लिया हाइड्रोकाइनेटिक्स so it is the branch of fluid mechanics which deals with the study of behavior of fluid पण पुन्हा सेम लिहायचं आहे जेव्हा आपण लिहिलं होतं which deals with the study of behavior of fluid in motion with considering the external forces and external forces कशाच्या फॉर्म मध्ये असतात तुम्ही ग्रुप मध्ये समोर लिहू शकता तुम्ही in the form of mechanical devices हे जे एक्सटर्नल फोर्स आहे हे आपण नाही लावणार आपण थोडं पाण्याला सोडण्यामध्ये हेल्प करणार आहे इथे बॉडी थोडं नाही की तुम्ही हेल्प कराल वॉटर आहे ना लिक्विड आहे ना फ्लूइड आहे
इथे तुम्हाला काही एक्सटर्नल डिव्हाइस लावतात, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल डिव्हाइसेस. इथे तुम्ही बघू शकता एक्झाम्पल मध्ये वॉटर फ्लोइंग इन पाइप्स, वॉटर फ्लोइंग इन पाइप्स. पाईप फ्लो मध्ये सहसा आपल्याला काही एक्सटर्नल प्रेशर लावावं लागतं, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही लिहा आता हायड्रो कायनेमॅटिक्स. इथे सेम डेफिनेशन लिहा तुम्ही आता. इथे तुम्हाला फक्त हीटच्या जागेवर विदाउट लिहायचं आहे. It is the branch of fluid mechanics which deals with the study of behavior of fluid, hydrokinematics. फक्त विथ कन्सिडरिंग जागेवर तुम्हाला विदाउट कन्सिडरिंग लिहायचं आहे. एग्जांपल म्हणजे तुम्ही रिव्हर फ्लो घेऊ शकता. रिव्हर फ्लो पॅटर्न विदाउट तुम्ही विथ मध्ये एक्झाम्पल पंप आपण त्याच्यामध्ये मेकॅनिकल डिव्हाइस मध्ये काय आहे, पंप झाला, पंप टर्बाइन्स हे सगळे काय आहे मेकॅनिकल डिव्हाइस आहे. स्ट्रीम फ्लो घेऊ शकता की तुम्ही, रिव्हर झालं, स्ट्रीम झालं, कधी कधी वॉटरफॉल झालं. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक्सटर्नल डिव्हाइस लावण्याची गरज नाहीये. ऑटोमॅटिक पाणी वाहत चालते. नदीमध्ये पाणी ऑटोमॅटिक वाहते. स्ट्रीम म्हणजे नहरमध्ये पाणी ऑटोमॅटिक वाहते. वॉटरफॉल मध्ये पाणी ऑटोमॅटिक खाली पडते. तुम्हाला काही एक्सटर्नल प्रेशर लावायची गरज नाहीये, ठीक आहे. हे झाले आपले फ्लूइड मेकॅनिक्सचे 3 ब्रांचेस. ओके, आता आपण थोडंसं टाइप्स ऑफ फ्लूइड वर जाऊ. पहिले थोडंसं टाइप्स ऑफ फ्लूइड पाहून घेऊ पहिले, आणि मग आपण आपला जो मेन टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड त्याच्यावर जंप करू. तर पहिले ही माहिती असणं जरुरी आहे की कायनेमॅटिक्स कशाला म्हणतात आणि कायनेटिक्स कशाला म्हणतात. तर हा डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला असेल. कायनेटिक्स मध्ये विथ कन्सिडरिंग फोर्सेस, कायनेटिक्स मध्ये विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस. हे दोन्ही ब्रांचेस कशाचे आहेत, डायनामिक्सचे आहेत, ठीक आहे. आता एक टाइप्स ऑफ फ्लूइड घेऊन टाका. तशी टाइप्स ऑफ फ्लूइड 2-3 आहेत, पण सध्या इथे आपण डिस्कस करत आहे ते आहे आयडियल फ्लूइड आणि रिअल फ्लूइड. पहिले रिअल लिहा. अजून समोर जाऊन तुम्हाला 2 फ्लूइडची नावं अजून पाहायला मिळेल, पण ते समोर लिहून घेईल. आता तुम्हाला समजणार नाही. ते असते न्यूटनियन फ्लूइड आणि नॉन न्यूटनियन फ्लूइड. पण ते न्यूटन लॉवर बेस्ड असते, तेव्हा तुम्हाला प्रॉपर समजेल, तेव्हा विविध पर्याय राहते आपल्याला. सध्या लिहून ठेवा रिअल फ्लूइड आणि आयडियल फ्लूइड. The fluid which possess POSSESS which possess viscosity, surface tension and are compressible in nature are called as real fluid. म्हणजे जे फ्लूइड विस्कस आहे, जे फ्लूइड सरफेस टेन्शनला फॉर्म करतात, सरफेस टेन्शन तिथे ऑफर होते. सरफेस टेन्शन चांगली प्रॉपर्टी आहे. जिथे एक फ्लोटिंग सरफेसवर, फ्लोटिंग फ्लूइडवर एखादी बॉडी, एखादा पार्टिकल, एखादा एलिमेंट जर फ्लो करू शकते, फ्लोट करू शकते, त्याला म्हणतो आपण सरफेस टेन्शन. जसं आपण काळ्याचे नाव तयार करतो. काळ्याचे नाव पाण्याच्या वर ठेवल्यावर डुबते का पाण्याच्या अंदर. हे जे पाण्याची लेयर आहे, या लेयरवर ते काळ्याचे नाव काय करत आहे, फ्लोट करत आहे, टर्नल आहे. मग तिथे जे फिनॉमेनॉन त्याच्या मागे काम करत आहे तो कोण आहे, सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन म्हणजे एक असा फोर्स आहे जो पाण्याद्वारे काय होते, एक्झर्ट होते
जेणेकरून त्याच्यावर जे बॉडी ठेवलेली आहे ते त्याच्या अंदर इमर्स नाही होत, डुबत नाही, त्याच्यावर फ्लोट करते. तर असे लहान लहान वजनचे पार्टिकल्स आपण ठेवले हलक्या हातानं तर मग ते त्याच्यावर फ्लोट करतात. झाडाचे पानं पहा कसं असते, पाण्याची जी खालची लेअर असते, एखाद्या तुम्ही टँक मध्ये पण पाणी ठेवलं त्याची खालची लेअर असते पाण्याची, फक्त खालच्या लेअरवर सपोर्ट खूप जास्त कमी असते. जसे हे पाण्याचे लेअर म्हणतात ना, अशी इथपर्यंत आपण हा टँक भरला आता समजा, हे जे एकदम टॉपची लेअर आहे आपल्या पाण्याची, या लेअरला किती साऱ्या लेअर सपोर्ट मिळते, या लेअरला खालच्या किती साऱ्या इनफायनाइट नंबर ऑफ लेअर सपोर्ट मिळते ना. खालची लेअर तर पतली असते, पण जी टॉपची लेअर आहे त्या टॉपच्या लेअरवर या खूप साऱ्या पाण्याच्या लेअर सपोर्ट आहे ना. ते टॉपला कोणी बसलाय तर त्याला कसं मिळते, त्याला खूप साऱ्या लोकांचा खाल सपोर्ट मिळते. आता याच्यावर तुम्ही हलक्या असताना काही ठेवलं असं तर ते त्याच्यावर होत नाही, बिकॉज त्याला खूप सारं प्रेशर खालून मिळालेलं आहे. त्या ऑब्जेक्टला खालून खूप सारं प्रेशर मिळते आणि त्या प्रेशरच्या थ्रू तुम्हाला काय काढता येते, सरफेस टेन्शन काढता येते. तर सरफेस टेन्शन तो फिनॉमिनन आहे जो तुमच्या लाईट वेट ऑब्जेक्ट्सला पाण्याच्या अंदर इमर्ज होऊ दे, त्याच्यावर त्याला फ्लोट करता येते. दॅट इज द फिनॉमिनन व्हिच इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. एक हलकीची निडल सुई जे घेतली आपण, सुईला जर तुम्ही हलक्या हाताने ठेवलं ना पाण्याच्या वर डुबत नाही, असं धप्पन ठेवून डुबून जाईल. अशी उभी नाही, आडवी बांधायची. उभी ठेवायची ना, सुई अशी आडवी पकडा आणि हलक्या हाताने पाण्यावर ठेवा, सुई पण तुमची पाण्यावर फ्लोट करू शकते. असे काही पार्टिकल्स तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये पाहायला मिळते. प्रॅक्टिकली तुम्हाला बोट आहे, वॉटर जे आपण पेपर्स बनवतो, मग झाडाचे पानं आहे, लीव्स ऑफ द ट्री, नंतर आपले जे निडल आहे, हे सगळे पाण्यावर फ्लोट करू शकतात. विस्कोसिटी म्हणजे काय असते, विस्कोसिटी म्हणजे की बा तुमचं पाण्यामध्ये किती गाढपणा आहे, किती चिकटपणा आहे. बिकॉज जितकं पाणी जास्त चिकट असतं तेवढंच त्याला फ्लो व्हायला त्रास होतो आणि तेवढं जास्त विस्कस असते पाणी. बरं, लिक्विड पाणी म्हणजे लिक्विड होतं. तसे तुम्ही एक एक बाल्टी ऑइल घ्या, तेल, आणि एक बाल्टी ऑइलला जमीनवर स्प्रेड करायचं. ऑइल एकदम बरोबर होऊन जाते, ऑइलला फ्लो व्हायला खूप जास्त वेळ लागेल ना, उशिरा तुम्हाला पण ते खूप जास्त मेहनत करून त्या ऑइलला काढावं लागेल बाहेर. एक बाल्टी पाणी घ्या आणि त्याला जमिनीवर स्प्रेड करा, पाणी तसं भरभर निघून जाते. बिकॉज पाणी फक्त आहे ना, पाणी कमी चिकट आहे किंवा चिकटच नाही आहे पाणी, तर ऑइल तर खूप चिकट असते ना. डिस्कसचं मिनिंग काय असते मराठीमध्ये, गाढ. चिकटपणा ज्याला लिक्विड असते ना तो जास्त डिस्कस. जे लिक्विड किंवा जे फ्लुइड विस्कस आहे त्यांना सरफेस टेन्शन अलाउ करते आणि ज्याला कॉम्प्रेस करता येते. फ्लुइडला कॉम्प्रेस करणं कसं करायचं, फ्लुइडला कॉम्प्रेस म्हणजे काय, दाबता आलं पाहिजे. कॉम्प्रेस म्हणजे काय, दाबता आलं पाहिजे. कॉम्प्रेस केल्यावर बॉडीचं व्हॉल्यूम काय होते, कमी होते ना. तसंच फ्लुइडला कसं कॉम्प्रेस करावं, फ्लुइड तुम्हाला पाण्याला दाबता येईल काय, नाही दाबता येणार ना. फ्लुइडला कॉम्प्रेस करायचं आहे तुम्हाला त्याचा जो कंटेनर आहे यामध्ये आपण फ्लुइड स्टोअर केला आहे त्या कंटेनरचा शेप चेंज करायचा. तुम्ही पहिले ते फ्लुइड बाल्टीमध्ये घेतले, बकेटमध्ये घेतलं, व्हॉल्यूम जास्त आहे ना बकेटचं, तोच फ्लुइड तुम्ही एक जग मध्ये घेतलं, व्हॉल्यूम कमी झाला ना कॉम्प्रेस. तुम्हाला जर एखाद्या फ्लुइडचं व्हॉल्यूम काढता येते, व्हॉल्यूम मोजता येते, तर मग त्याला कॉम्प्रेस करता येईल. आता या रूम मध्ये हवा आहे, हवा जर कसं व्हॉल्यूम मोजत होती, हवा दिसते का आपल्याला, ते रूमच्या व्हॉल्यूम मध्ये हवा व्हॉल्यूम आहे. पण इथे जर मी त्या हवाला बंद करता येईल का डब्यात, हवाला आपण डब्यात घ्यायचं बंद करता डब्यात काय, म्हणजे कॉम्प्रेस करणं मुश्किल आहे हवाला. जे लिक्विडला विस्कोसिटी मिळते काही ना काही, सरफेस टेन्शन मिळते काही ना काही, ज्याचं व्हॉल्यूम कॉम्प्रेस करता येते, त्याने काय म्हणतात, रिअल फ्लुइड म्हणतात. सगळेच फ्लुइड जे आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये यूज करतो ते आहेच म्हणून रिअल जाईल ते.
ऑल फ्लुइड्स आर रियल. पण आयडियल फ्लुइड कोणतं असते काय जगात? असं कोणतं फ्लुइड आहे काय ज्याला कॉम्प्रेस करता येते? असं कोणतंच फ्लुइड नाही ज्याला कॉम्प्रेस करता येते. असं कोणतंच फ्लुइड नाही ज्याला विस्कोसिटी असणार आहे. जर तो फ्लुइड हवा, आता माझ्या बाजूला हवा फ्लो झाली, दिसत नाही आपल्याला फ्लो झाली, पण आपण त्याला फील करू शकतो ना. आपण त्या एअरला फील करू शकतो. आणि जे फ्लो होऊ शकते ते विस्कस आहे. माझं सर्व म्हणणं आहे. तर लोक म्हणतात की एअर इज अन आयडियल फ्लुइड. लोक हवाला आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये टाकतात. पण आपण नाही प्रूव्ह करणार आयडियल फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये. जे फ्लो होऊ शकते ते रिअल आहे. तुमच्या बाजूने हवा फ्लो झाली, आता दिसत नाही तुम्हाला हवा फ्लो होताना, पण तुम्ही फील करू शकता ना. हवा या रूम मध्ये फ्लो होत आहे ना. मग जे फ्लो होत आहे त्याला विस्कोसिटी आहे काही तरी कमी आहे सर, पाण्यापेक्षा कमी आहे. आपण कंपेअर करू शकतो. ऑइल इज मोर विस्कस दॅन वॉटर. बरोबर समजून तुम्हाला? ऑइल जास्त चिकट आहे वॉटरपेक्षा. ऑइल इज मोर विस्कस दॅन पेट्रोल ऑल्सो. ऑइल इज मोर विस्कस दॅन केरोसिन ऑल्सो. ओके. वॉटर इज मोर विस्कस दॅन एअर. पाणी फ्लो होताना दिसते ना आपल्याला कमीत कमी, पण हवाची विस्कॉसिटी तर एवढी कमी आहे की आपण त्याला पाहू नाही शकत. फक्त आपण फील करू शकतो. बरोबर. सो जे फ्लुइड या तीन प्रॉपर्टी पॉझेस करतात त्याला म्हणतात रिअल फ्लुइड. एक्झाम्पल मध्ये काय लिहाल? वॉटर लिहाल की ऑइल लिहाल की पेट्रोल लिहाल केरोसिन लिहाल मर्क्युरी लिहाल, काय सगळं लिहिता येते ना. काय कसं लिहायचं मग? ऑल फ्लुइड्स, all fluids in actual practice are real. जे जे आपण प्रॅक्टिस मध्ये यूज करतो ते सगळे कसे आहे? रिअल आहे. ठीक आहे. आणि आयडियल फ्लुइड मध्ये आता सेम डेफिनेशन, फक्त तुम्हाला काय लिहायला लागेल? द फ्लुइड which does not possess, लिहायला लागेल does not possess viscosity, surface tension and are compressible च्या जागेवर लिहायला लागेल incompressible in nature, and are incompressible in nature are called as an ideal fluid. याला काय म्हणतो आपण? आयडियल फ्लुइड म्हणतो. एक्झाम्पल मध्ये आपण काहीच नाही, आपण काय लिहिणार? नो फ्लुइड इज परफेक्टली आयडियल. These are only an imaginary fluid. याला फक्त आपण इमॅजिन करू शकतो. फक्त एअरला आपण इमॅजिन करू शकतो, पण तो परफेक्टली आयडियल नाहीये. हे फ्लुइड फक्त इमॅजिन करता येते, त्याला काय म्हणता येते? आयडियल म्हणता येते. आणि जे आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये डे टू डे यूज करतो त्याला काय म्हणता येते? रिअल म्हणता येते. आयडियल तुम्हाला कधी विचारलं जे फ्लुइड विस्कोसिटी पॉझेस करतात ते कसे आहे? रिअल आहे. जे विस्कोसिटी पॉझेस नाही करत ते कसे आहे? आयडियल आहे. सरफेस टेंशन पॉझेस नाही करत, आयडियल आहे. जे कॉम्प्रेस नाही करता येत, आयडियल. ठीक आहे. Now we can jump to our main topic of the first chapter, properties of fluid. Substance which is capable to flow is known as, without the example from the micro fluid. The fluid mechanics आणि environmental engineering दोन विषय सोबत चालू करून घेऊ. मग तुम्ही जास्त वेळ राहत नाही, इरिगेशन हायड्रॉलॉजी राहते, मेन ते मोठा विषय इरिगेशन हायड्रॉलॉजी आणि आपलं बिल्डिंग मटेरियल्स, सिमेंट, कॉन्क्रीट, एलिगेट्स, कोर्स एलिगेट, ऍडमिनिस्ट्रेटर्स वगैरे आणि किसी बिल्डिंग कॉस्टिंग व्हॅल्युएशन. त्याला पण थोडंसं पार्ट तुम्हाला आता नवीन एमपीएससी पॅटर्न मध्ये आहे. तुम्हाला मी सिलेबस पाठवला आहे, नवीन पॅटर्नचं जीआर आलेला आहे.
फक्त पॅटर्न नाही आला, सिलेबस तो आहे. सिलेबस आलाय, पॅटर्न कसं होणार आहे ते माहिती नाही आपल्याला, पण त्याचं आपण एक संभाव्य चर्चा करू आज. किंवा एक्झाम मध्ये पॅटर्न काय राहू शकते काय नाही, याच्यावर आपण एक चांगलं डिस्कशन आज 6:30 वाजता आपण करू. प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड मध्ये सगळ्यात फर्स्ट प्रॉपर्टी लिहा तुम्ही, मास डेन्सिटी. पुष्कळ लोक याचं अल्टरनेटिव्ह वर्ड लक्षात ठेवत नाही, पण ते पण लक्षात ठेवा तुम्ही, बिकॉज आपण जेव्हा एक्झामची तयारी करतो तर आपल्याला सगळं डिटेल माहिती असायला पाहिजे. तो मास डेन्सिटी और स्पेसिफिक मास, ठीक आहे. इट इज डिफाइंड एज मास पर यूनिट वॉल्यूम. मास per unit volume. It is denoted by symbol rho. याला आपण प्रोनाउन्स करतो as a rho. आणि याचा फॉर्म्युला काय राहील मग, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, m/v, बरोबर. आणि याचा जो SI युनिट राहते, SI युनिट तो राहील तुमचं kg पर मीटर क्यूब. मास म्हणजे kg आणि वेट व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब, kg पर मीटर क्यूब, ठीक आहे. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा योग्य आहे, ते आहे स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ मास डेन्सिटी फॉर वॉटर. युनिट आहे kg पर मीटर क्यूब. तो स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर वॉटर म्हणजे मास डेन्सिटी म्हणजे रो, वॉटर म्हणजे W. मास डेन्सिटी पाण्यासाठी स्टँडर्ड असते 1000 kg पर मीटर क्यूब. याच्या मास डेन्सिटी बद्दल एवढं टर्म्स तर तुम्हाला लक्षात असायलाच पाहिजे. एक मीटर मध्ये वेट डेन्सिटी राहते, मास डेन्सिटी नाही. आपण जर मास वर्ड बोलला, मास कधी आपण मीटर मध्ये पोहोचतो काय नाही, मास म्हणजे कशामध्ये बोलणार आहे, केजी मध्ये बोलणार. हा, तुम्हाला कधी कधी हे ग्राम पर सीसी मध्ये पाहिजे असेल तर मग आपण असं यूज करतो 1 ग्राम पर सीसी. नॉर्मली केजी सोबत आपण मीटर यूज करतो आणि ग्राम मध्ये आपण सेंटीमीटर यूज करतो. तुम्हाला माहिती आहे ना सीजीएस सिस्टीम. सीजीएस म्हणजे काय, ग्राम सेंटीमीटर सेकंड. एनजीएस मध्ये आपण मीटर किलोग्राम सेकंड. तर ग्राम मध्ये तुम्हाला कोणी विचारलं की बघ ग्राम पर सीसी मध्ये किती असते, सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब. तुम्हाला सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब, सीसी. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये 1 असते आणि केजी पर मीटर क्यूब मध्ये किती असते, 1000 असते. ते याचे दोन्ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे आपली वेट डेन्सिटी, आणि याला आपण ऑर मध्ये काय म्हणतो, याला आपण ऑर मध्ये म्हणतो स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट याला आपण डिफाइन करतो की इट इज डिफाइंड एज द वेट पर युनिट व्हॉल्यूम. वेट पर युनिट व्हॉल्यूम याला आपण डिनोट करतो, इट इज डिनोटेड बाय गॅमा. याला आपण सिंबल देतो सो गॅमा. आणि गॅमाचा फॉर्म्युला काय असतात मग, वेट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, W/V. आता तुम्हाला कधी कधी एमसीक्यू मध्ये विचारू शकते, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मास डेन्सिटी अँड वेट डेन्सिटी. मास डेन्सिटी आणि वेट डेन्सिटीचा आपसात काय रिलेशन आहे का, तुम्हाला रिलेशन बिल्ड करू देतो. बघा, वेट काढायचं फक्त कोणत्याही बॉडीचं स्वतःचं वजन काढायचं आहे, कोणत्याही बॉडीचं सेल्फ वेट काढायचं आहे, तर जनरल फॉर्म्युला काय असते फिजिक्स मध्ये, मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असते फॉर्म्युला. वेटचा जनरल फॉर्म्युला असते m इनटू g. m/v म्हणजे काय असते मग, m/v ला आता काय म्हणतो आपण, रो म्हणतो ना. इथे m/v ला आपण काय म्हणू शकतो, रो. आणि मल्टीप्लाय मध्ये काय g म्हणजे गॅमा इज इक्वल टू रो इनटू g पण तुम्हाला यूज करता येईल. आणि हे प्रॉब्लेम मध्ये पण खूप जास्त यूज करतो आपण. आणि छोटे छोटे एमसीक्यू तुम्हाला याच्यावर प्रॉब्लेमच्या बेसवर येऊ पण शकते. तुम्हाला एखाद्या वेळेस रो देऊन दिलं, गॅमा काढा, गॅमा देऊन दिलं, रो काढा. बिकॉज जी तर काही घ्यायची गरज नाहीये. जी ला म्हणतो आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
आणि त्याची व्हॅल्यू तर स्टँडर्डच राहते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. तर हा रिलेशन पण तुम्ही आता अशा एक्झाम साठी तयारी कराल तर मग लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. न्यूटन पर मीटर क्यूब किंवा किलो न्यूटन पर मीटर क्यूब असं पण तुम्हाला इथे युनिट देता येते. तुम्ही न्यूटन पर मीटर क्यूब पण लिहू शकता, किलो न्यूटन पर मीटर क्यूब पण लिहू शकता, न्यूटन पर सेंटीमीटर क्यूब पण लिहू शकता आणि न्यूटन पर मिलीमीटर क्यूब पण लिहू शकता. मी तुम्हाला याच्या स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे हे चारही पण युनिट्स मध्ये लिहून देतो. तुम्हाला कोणती कधी गरज पडली कन्वर्शन नाही करून देत, बिकॉज कन्वर्शन तर नाही विचारलं आपल्या एमसीक्यू मध्ये, पण व्हॅल्यूज काय असते अलग अलग युनिट्स मध्ये आपल्याला लक्षात असलं पाहिजे. हे एवढं पहिली. लक्षात होतं का काही? याची जी व्हॅल्यूज आहे स्टँडर्ड व्हॅल्यू वेट डेन्सिटीची, स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर वॉटर, इथे तुम्ही गॅमा डब्ल्यू दिले आहे, गॅमा डब्ल्यू इथे 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, दुसरी 9.81 ला 10 टू द पॉवर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे झालं न्यूटन पर मीटर क्यूब. याला जर तुम्ही 10 टू द पॉवर -3 ने मल्टिप्लाय करून यूज करता तर ते येते सेंटीमीटर क्यूब मध्ये. आणि याला जर तुम्ही 9.81 10 टू द पॉवर -6 ने मल्टिप्लाय करून यूज केलं तर हे येते mm क्यूब मध्ये. त्या गॅमा डब्ल्यूच्या चार व्हॅल्यूज लक्षात ठेवा. 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर 3 केलं तर न्यूटन पर मीटर क्यूब, -3 केलं तर न्यूटन पर सेंटीमीटर क्यूब आणि -6 केलं तर न्यूटन पर मिलीमीटर क्यूब. आणि हा रिलेशन लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. गॅमा इज इक्वल्स टू रो इनटू जी. नीट स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर्म्युला सिम्बॉल आणि काही रिलेशन असलं तर रिलेशन कुठे काही कन्वर्शन नाही तर ते पण मी सांगितलंच तुम्हाला. -3 -6
मास डेन्सिटी आहे ना, ही मास डेन्सिटी आहे, रोचा आहे बघा. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, थर्ड प्रॉपर्टी, त्याला आपण नाव देतो स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्याला आपण काय म्हणतो, थर्ड प्रॉपर्टीला म्हणतो आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम. इट इज defined as the volume per unit mass. हे काय असते, व्हॉल्यूम पर युनिट मास असते. मास डेन्सिटी काय होतं आपलं, मास डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम होतं ना, हे काय असते, व्हॉल्यूम पर युनिट मास असते. म्हणजे कोणतं असतं ना मास डेन्सिटीचं, it is denoted by Vs, V suffix s, आणि व्हॉल्यूम पर युनिट मास म्हणजे V अपॉन m ला एक m बाय v चं उलट आहे ना, V बाय m, मग m बाय v चं उलट आहे म्हणजे काय, रो चं उलट आहे, मग याला 1 अपॉन रो म्हणता येते. जर रेसिप्रोकल आहे रो चं उलट आहे त्याला 1 अपॉन रो म्हणता येते. म्हणजे गरज नाही आहे की तुम्हाला v आणि m द्यायलाच पाहिजे vs काढण्यासाठी. तुम्हाला जर vs दिला आहे तर रो काढता येते, आणि रो दिला आहे तर vs काढता येते. रो दिला आहे vs काढायचे उलट करा, बस तुम्ही काहीच नाही. इट्स ऐसा युनिट विल बी, याचा ऐसा युनिट काय असणार, मग उलट असणार, मीटर क्यूब पर केजी असणार, मीटर क्यूब पर केजी असणार. आणि या प्रॉपर्टीचं स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर कोणत्याच लिक्विडचं नाही आहे. प्रत्येक प्रॉपर्टीला त्याचं स्टँडर्ड व्हॅल्यू असतेच जरुरी. यासाठी आहे त्यासाठी आपण तो घेतोच, यासाठी नाही आहे ते कधी याची गरज नाही. तर मास डेन्सिटीचं आहे 1000 ग्राम पर सीसी मध्ये आहे 1. वेट डेन्सिटीचं अलग अलग फॉर्म मध्ये काय काय असते किंवा सगळं सांगून दिलं, त्याचं काय आहेच नाही. याचं पाण्यासाठी किंवा कोणत्याच दुसऱ्या लिक्विड साठी व्हॅल्यू स्टँडर्ड आहेच नाही, आपल्याला काही द्यायची गरज नाही. इथे फक्त तुम्हाला इतकं लक्षात ठेवावं लागेल, हे प्रॉपर्टी एवढी युजफुल नाही आहे तुम्हाला याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारणार. तर मग 98.0 काय, 9.81 मल्टीप्लाय बाय 10^3 म्हणजे 98.0. Now the very much important property is specific gravity. 99% पोरांना याचं सेकंड नाव अल्टरनेटिव्ह मध्ये याला काय म्हणतात लक्षात ठेवत नाही. याला पण दुसरं नाव आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. याला काय म्हणतात, याला म्हणतात रिलेटिव्ह डेन्सिटी. हे मी तुम्हाला सांगितलं आहे मागे, तुम्हाला जेव्हा शिकवलं असेल म्हणून तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला खूप माहिती असेल. रिलेटिव्ह डेन्सिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला काय म्हणतात, रिलेटिव्ह डेन्सिटी. तुम्हाला एखादं कोणतं क्वेश्चन देऊन दिलं आणि तुम्हाला समजा असं म्हटलं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल आहे 0.8. if the specific gravity of oil is 0.8, its relative density is, if the mass density of oil is 1800, if the mass density of oil is 800, then its relative density will be, फॉर्म्युला सगळं माहिती आहे कसं काढायचं आहे, पण हेच माहिती नाही की रिलेटिव्ह डेन्सिटी काय म्हणतात ना, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात. म्हणून हे अल्टरनेटिव्ह नाव जे आहे ते लक्षात असणं जरुरी आहे. पहिले मी डेफिनेशन सांगून देतो, याच्यावर तुम्हाला मी आता दोन छोटे छोटे क्वेश्चन पण तिथे लिहून देतो. इट इज डिफाइंड ॲज the ratio of mass density of any liquid to the mass density of pure water at 4 degrees Celsius. इथे पॉइंट लक्षात ठेवला, हे जे आहे ना स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ वॉटर 1000 kg per meter cube 1 gram per cc, हे असते at 4 degrees Celsius of temperature. हे असते at 4 degrees Celsius of temperature. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस वर पाण्याला ठेवावं लागेल, तेव्हा त्याचं जे मास डेन्सिटी काउंट कराल तर ते किती पडते, 1000 kg per meter cube पडते.
1 ग्राम पर सीसी भरते. हे दुसऱ्या टेम्परेचरवर काउंट करायला चालू पडेल. मग तुम्ही पहा ना, पेट्रोल पंपावर डेन्सिटी पाहतो पेट्रोलची, दररोज तुम्हाला अलग अलग डेन्सिटी पाहायला मिळते. कधी तुम्हाला डेन्सिटी पाहायला मिळते 740 kg/kg. पेट्रोलची डेन्सिटी पेट्रोल पंपावर दिलेली असते आपल्या पेट्रोल पंपावर. कधी पाहायला मिळते 746 kg/kg. कधी पाहायला मिळते डिपेंड ऑन टेम्परेचर. दररोज पेट्रोलची डेन्सिटी अलग अलग पाहायला मिळते. पेट्रोलची टाईपवर डिपेंड असते, साधा फ्यूल आहे, प्रीमियम वाला आहे, एचपी वाला आहे, आणि टेम्परेचरवर पण डिपेंड असते. हे लिक्विडचं डेन्सिटी टेम्परेचरवर डिपेंड राहतेच. टेम्परेचर या प्रकारचं टेम्परेचर असेल तर तुम्हाला 1000 आणि 1 ग्राम पर सीसी मध्ये मिळेल. हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता तुम्ही एमसीक्यू बुक वाचाल ना, तर तुम्हाला हा प्रश्न दिसेल. द मास डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg/m³ at which temperature? म्हणजे तुम्हाला याला at 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, इथे पण हे वाक्य महत्त्वाचं आहे. इथे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण जी तुम्हाला मिळेल पाण्याची, ते काढताना तुम्हाला पाण्याचं टेम्परेचर किती ठेवावं लागेल? 4 डिग्री सेल्सिअस ठेवावं लागेल. हे पण डिनॉमिनेटर मध्ये कसं आहे, याची डेफिनिशन कशी आहे? मास डेन्सिटी ऑफ एनी लिक्विड. न्यूमरेटर मध्ये लिक्विड कोणतेही असो, ऑइल असो, पेट्रोल असो, केरोसिन असो, पण डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे? मास डेन्सिटी ऑफ वॉटर पाहिजे. डेफिनेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे आपल्याला? डिनॉमिनेटर मध्ये मास डेन्सिटी ऑफ वॉटरच पाहिजे. मग मास डेन्सिटी ऑफ वॉटरच पाहिजे, तर मग किती डिग्री सेल्सिअस घ्यावं लागेल? 4 डिग्री सेल्सिअस घ्यावं लागेल. आणि किती घ्यावं लागेल? 1000 kg/m³ घ्यावं लागेल, है ना. मास डेन्सिटी फॉर वॉटर किती घ्यावं लागेल? 1000 kg/m³. ठीक आहे. इथे हे अशी पण डेफिनेशन ठेवा एक, आणि एक खाली वेट डेन्सिटी वरून पण लिहून ठेवा. जरुरी नाही आहे की तुम्हाला नेहमी मास डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन मास डेन्सिटी ऑफ वॉटर यूज करावं लागेल. तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युला मध्ये वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ वॉटर पण यूज करू शकता ना. जरुरी आहे की तुम्हाला डेफिनेशन फक्त फॉर्म्युला फक्त मास डेन्सिटी सोबतच वापरावा लागेल. तुम्ही वेट डेन्सिटी सोबत पण फॉर्म्युला वापरू शकता, पण डेफिनेशन पण दोन्ही लिहून ठेवा. इथे आपण वर दिला आहे मास डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द मास डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. इथे फक्त मास च्या जागेवर तुम्ही वेट वर दिला. ठीक आहे, वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. इट इज डिनोटेड बाय एस. दोन्ही पण डेफिनेशन लिहिला पहिले आणि मग हे लिहिला. इट इज डिनोटेड बाय एस. एस चा हा फॉर्म्युला, इट हॅज नो युनिट. युनिट काहीच नसते याचं, कारण की हे सेम टर्म चा रेशो आहे. वर पण मास डेन्सिटी आहे, खाली पण मास डेन्सिटी आहे. युनिट काय झालं? कॅन्सल झालं. ठीक आहे. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी व्हॅल्यू दोन प्रकारच्या लिक्विड साठी स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर वॉटर म्हणजे आपण लिहू शकतो SW इज ऑलवेज इक्वल्स टू 1. आणि स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर एक अजून लिक्विड आहे कोणता? मर्क्युरी. ते आपण लिहू शकतो S फॉर Hg that is 13.6. Standard value for water of specific gravity is always considered as 13.6, and standard value for mercury is always considered as water 31 and mercury 13.6. But these all exist only if it is tested at 4 degrees Celsius. 4 degrees Celsius वाला पॉइंट महत्त्वाचा आहे. इथे बरोबर लिहून ठेवला. जे आपण दिलं होतं स्टँडर्ड व्हॅल्यू फॉर rho w, gamma w, rho w ची व्हॅल्यू पण, आणि जे आपण गॅमा चे दिले त्या व्हॅल्यूज ते पण कुठे घ्यावं लागेल? 4 डिग्री सेल्सिअस वरच शोधावं लागेल. ठीक आहे.
त्या प्रॉपर्टीवर थोडेसे कॉलेज म्हणजे देतो. प्रॉब्लेम उद्या काय काय Yes, पहिला क्वेश्चन. The specific gravity of oil is 0.8, find its mass density. Find its mass density. हे चार प्रॉपर्टी खूप महत्वाचे आहे आपल्या फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये. 800 kg per meter cube. दूसरा ऑप्शन 1000 kg per meter cube. तीसरा ऑप्शन 980 kg per meter cube. चौथा ऑप्शन 400 kg per meter cube. मास डेन्सिटी तुम्हाला काढायची आहे सपोज, आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल तुम्हाला गिवन आहे किती 0.8. हे पहा, आता हा जो फॉर्म्युला आपण यूज करतो ना, हे जे आपण फॉर्म्युला यूज करतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा, एक कशासाठी यूज करतो? फॉर लिक्विड. अरे बाबा, जो लिक्विडचा तुम्हाला रो, तुम्ही ज्या लिक्विडचा रो यूज केला आहे त्याच लिक्विडचा एस काढा ना. इथे जर तुम्ही रो यूज केला आहे ऑइलचं, एस पण ऑइलचं घ्यावं लागेल ना. एस काय पाण्याचं घ्यावं लागेल, बिकॉज डिनॉमिनेटर तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये फिक्स आहे ना. फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटर जो आहे तिथे जो वॉटर फिक्स आहे, त्याच्यामध्ये बदलणार नाहीये. मग वरचं लिक्विड बदलेल ना. आता ज्या लिक्विडचं तुम्हाला मास डेन्सिटी काढायचं आहे त्या लिक्विडचं नाव काय आहे? ऑइल. मग इथे एस पण कोणाचा घ्यायला लागेल? ऑइलचाच घ्यायला लागेल. मग हा फॉर्म्युला आपला जो असते रो एल अपॉन रो डब्ल्यू, इथे आपण एल चा जागा लिहितो का ऑइल लिहू शकतो. इथे एस पण कोणाचा घ्यायला लागेल? ऑइलचाच घ्यायला लागेल. वर ज्या लिक्विडचा रो तुम्हाला काढायचा आहे त्याच लिक्विडचा एस क्वेश्चन मध्ये गिवन आहे. कधी कधी तुम्हाला एस काढायचा आहे तर रो गिवन आहे. रो ऑफ ऑइल गिवन आहे, रो ऑफ वॉटर गिवन असते काय? रो ऑफ वॉटर गिवन राहिली गरज आहे काय? कशाला द्यायला लागते? स्टँडर्ड आहे 1000. रो ऑफ वॉटर स्टँडर्ड आहे 1000. ऑइल की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी क्वेश्चन मध्ये गिवन आहे 0.8. ऑइलचं रो तुम्हाला काढायचं आहे, मास डेन्सिटी काढायची आहे, आणि मास डेन्सिटी फॉर वॉटर तर बिलकुल स्टँडर्ड आहे. 800 × 0.8 म्हणजे किती येते? सॉरी, 1000 × 0.8 म्हणजे किती येते? 800 येते. 1000 × 0.8 म्हणजे 800. 800 kg per meter. हे छोटे छोटे एकदम सिंपल एमसीक्यू आहे जे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. सगळं माहिती असल्यावर सिंपल वाटते काही गोष्ट, जेव्हा पण काहीच माहिती राहते तेव्हा पण सगळं हार्ड वाटते. आता बघा हा क्वेश्चन बघा. अ फ्लूइड ऑफ डेन्सिटी
1200 kg per meter cube, comma, calculate its specific gravity. आता इथे काय काढायला म्हटलं त्यांनी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायला म्हटली. पहिला ऑप्शन आहे 0.12, दुसरा ऑप्शन आहे 1.2, तिसरा ऑप्शन आहे 12, चौथा ऑप्शन आहे 1200. जे रूल कोणता आहे त्याच्यात त्यांनी उल्लेख नाही केलाय. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये लिक्विडचा उल्लेख केला होता, कोणत्या वेळेला ऑइल आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? लिक्विड कोणतं येतो आपल्याला ह्याचा काढायची मतलब लिक्विड कोणता आहे काय त्याच्यामध्ये आपल्याला काहीच घेणे नाहीये. हा क्वेश्चन कसा होता? या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मास डेन्सिटी काढायची होती आणि एस दिलेलं होतं. या क्वेश्चन मध्ये काय काढायचं आहे? एस काढायचं आहे. मग डेन्सिटी कोणती गिवन आहे? हे जे डेन्सिटी क्वेश्चन मध्ये गिवन आहे कोणती गिवन आहे? क्वेश्चन मध्ये म्हटलं नाही आहे मास डेन्सिटी आहे. क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे का मास डेन्सिटी आहे? त्याने फक्त काय म्हटलं डेन्सिटी आहे. मग कोणती डेन्सिटी आहे कसं समजेल आपल्याला? हे मास डेन्सिटी आहे की वेट डेन्सिटी आहे तुम्हाला कसं समजेल? त्याचा ऐसा युनिट बरोबर. युनिट काय करतो? युनिट आहे केजी पर मीटर क्यूब म्हणजे कोणती आहे? मास डेन्सिटी आहे. याची गरज आहे का तुम्हाला? याच्या पहिले याची गरज आहे का मास डेन्सिटी आहे? अरे युनिट पास येतं. युनिट आहे एवढं मोठं केजी पर मीटर क्यूब म्हणजे हे मास डेन्सिटीच आहे. हा, आता लिक्विड कोणतं आहे ते गिवन नाही आहे. मी काय लिहिलं समजा एल लिहिलं. आता लिक्विडचं मास डेन्सिटी क्वेश्चन मध्ये गिवन आहे आणि त्या लिक्विडची काय काढायची आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. काय फॉर्म्युला असते आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं? रो एल अपॉन रो डब्ल्यू. 1200 रो गिवन आहे आणि रो डब्ल्यू किती असते? 1000. याला आन्सर 1.2. या लोकांना आन्सर असं 1200 वाटत आहे. 1200 कोणत्याच लिक्विडचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नाही. पूर्ण कॅटेगरी पूर्ण लिक्विडच्या दुनियामध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणाला असते? मर्क्युरीच असते. 30.6 याचा विचार करा. एवढा जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते तेवढाच तो लिक्विड वजनदार असते. तुम्ही समजा मर्क्युरी एका जसं आता 1000 लिटर पाणी आपण स्टोर केलं किंवा 1 लिटर स्टोर करा. एका लिटर पाण्याचं वजन किती असणार? 1 किलो जवळ है ना. 1000 केजी पर मीटर क्यूब. 1000 मीटर क्यूब पाण्याचं वजन किती असणार? 1000 किलो. तसं 1 लिटरचं वजन किती असणार? 1 किलो. आणि तेवढंच 1 लिटर मर्क्युरीचं वजन किती असणार? 13.6 किलो है ना. 1 लिटर पाणी घेतलं त्याचं वजन किती वाढते? 1 किलो वाढते. आणि 1 लिटर मर्क्युरी घेतली त्याचं वजन किती वाढणार? 13.6 किलो. हे 13.6 गुणा जास्त वजनदार आहे मर्क्युरी पाण्यापेक्षा. ठीक आहे. सगळ्यात जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पूर्ण कॅटेगरी मध्ये गुणाची आहे ती कोण आहे? मर्क्युरी. पाण्यामध्ये अलग अलग कॅटेगरी असते. आपलं डिस्टिल वॉटर असते किंवा आपलं प्युअर वॉटर असते. नळाचं पाणी अलग असते, फिल्टरचं पाणी अलग असते, डिस्टिल वॉटर अलग असते, समुद्राचं पाणी अलग असते. या सगळ्यात समजा तुम्हाला मी 4 प्रकारचे पाणी दिले आहे. नळाचं पाणी, फिल्टरचं पाणी, डिस्टिल वॉटर आणि सी वॉटर. तुम्हाला काय वाटतं चौघांपैकी जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणाची नाही? सी वॉटर. बिकॉज ते क्षार असते ना, त्या पाण्यामध्ये क्षार असते ना. थोडं खारं पाणी असते तो सॉल्ट असते त्याच्यात. सॉल्ट जर पाण्यामध्ये काहीतरी ऍड केलं असेल त्याला वजन वाढत असतं ना. कोणत्या पण लिक्विड मध्ये अजून कोणता एखादा कंपाऊंड ऍड करा त्याचं वजन वाढणारच आहे ना. सी वॉटरचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? मग लिहून घ्या, नाव निघायला लिहून घेऊन द्या. सी वॉटरचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? एक प्रकारचं ते आहे स्टँडर्ड 1.05. 1 त्या थोडं असतं. किती असते? थोडं जास्त म्हणजे अंदाजे सांगितलंय हे स्टँडर्ड आहे. सी वॉटरचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण नॉर्मली 1.05 पाहत आहे. हे एक क्वेश्चन छोटंसं सिंपल आलं होतं एक्झाम मध्ये. 1.02 1.02 0.5
A liquid has mass density of 1000 kg per meter cube. म्हणजे काय गोष्ट? ते नंतर फोटो लिहून घेतलेला आहे. A liquid has mass density of 1000 kg per meter cube. म्हणजे कोणतं लिक्विड आहे? वॉटर. फाइंड इट्स वेट डेन्सिटी. जर एका लिक्विडचं मास डेन्सिटी 1000 आहे तर त्याचं वेट डेन्सिटी किती असणार? बरोबर. ऑप्शन आहे 1000 न्यूटन पर मीटर क्यूब. दुसरा ऑप्शन आहे 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. तीसरा ऑप्शन आहे 9.81 न्यूटन पर मीटर क्यूब. चौथा ऑप्शन आहे 981 न्यूटन पर मीटर क्यूब. इथे तुम्हाला जे गॅमा इक्वल्स टू रो इनटू गिव्हन रिलेशन तुम्हाला यूज करता येते ना. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मास डेन्सिटी गिव्हन आहे आणि वेट डेन्सिटी काढायची आहे किंवा वेट डेन्सिटी गिव्हन आहे, मास डेन्सिटी काढायची आहे. तर गॅमा इक्वल्स टू रो इनटू जी वाला रिलेशन तुम्हाला काम पडेल खूप जास्त. तुम्हाला गॅमा काढायचा आहे, रो गिव्हन आहे 1000, जी किती असते 9.81. 9.81 मध्ये 3 शून्य मल्टिप्लाय केले तर किती होते? 9810 होते है ना. 9.81 ला 1000 मल्टिप्लाय कराल तर आन्सर येईल 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. तुम्हाला आन्सर पाहायला